परी आता झोपलेली आहे आणि तिच्या दुपारच्या जेवणाची इथे मी तयारी करायला घेतलेली होती। तिच्या दुपारच्या जेवणामध्ये मी मिक्स डाळीचा डोसा देणार होती, तर ह्याचीच सर्व तयारी करून घेतलेली आहे। 4-5 प्रकारच्या डाळी रात्रभर भिजत घालून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर एक कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक थोडीशीच घेतलेलं आहे, अर्धा इंचापेक्षाही कमी, आणि जिरं, ओवा, हिंग आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आणि या सर्व वस्तूंचं असे बारीक असं मिश्रण करून घेतलेलं होतं मी, म्हणजे जे कांदा, लसूण, हिरवी मिरची जे असेल ते एखादा बोलताना स्किप पण झालं असेल, पण ते चित्रामध्ये दिसल्यानंतर कळेलच। आणि डाळीची सुद्धा बारीक अशी पेस्ट करून घेतलेली होती आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ असंच भिजत घालून ठेवलेलं होतं। याच्यामध्ये सोड्याचा वापर थोडाही केलेला नाहीये, करायची गरजच नाही। खूप छान होतात हे, एकदम जाळीदार डोसे होतात आणि टेस्टी सुद्धा होतात आणि लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सुद्धा हे खूप प्रोटीन आहेत। परीना मिक्सरच्या आवाजाने उठली होती, तर ती रडत होती, तिला घेऊन मग मी हे सर्व केलेलं आहे। सर्वात आधी डिश रेडी केली परीसाठी आणि तिचं जेवण सुद्धा चालू आहे। आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, बाय।